उपमुख्यमंत्री अजित पवार आपत्ती व्यवस्थापन कक्षात दाखल झालेले होते। अजित पवार यांच्याकडून पावसाच्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे। मंत्रालयातून अजित पवार यांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय। अजित पवार यांनी मुंबईत साचलेल्या या सगळ्या पाण्याचा सध्या स्थितीत सुरू असलेल्या वाहतुकीचा लोकलचा या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे। शिवाय महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस आहे। शाळा महाविद्यालयांना सुटी ही जाहीर करण्यात आलेली आहे। शासकीय निमशासकीय कार्यालयांना सुटी आहे। अशा परिस्थितीत या सगळ्याचा आढावा मंत्रालयातून अजित पवार यांनी घेतलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, 10:58 झालेली आहेत। सकाळपासूनच मुंबई आसपासच्या उपनगरात मुसळधार पाऊस कोसळतोय। अजित पवार यांनी देखील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केलेली आहे। तुम्ही आता कुठे आहात आणि काय नेमकी सध्या परिस्थिती आहे त्या ठिकाणी? नक्कीच आपण बघतोय की आता सध्या मी दादर टीटीला आहे। प्रचंड असं पाणी इथे साठलेलं आहे, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळतात। सध्या पोलीस इथे वाहतूक सोडवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र तरी देखील एकंदरीत जर बघितलं तर गाड्या ज्या आहेत त्या पाण्यामुळे बंद पडलेल्या आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी जास्त झालेली पाहायला मिळते। संपूर्ण परिसर जो आहे तो जलमय झालेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत पाऊस अजून थांबायचं नाव घेत नाहीये। 1 मिनिटभर सुद्धा सकाळपासून पावसाने उसंत घेतलेली पाहायला मिळत नाहीये। एकंदरीतच जर बघितलं तर जो पाऊस आहे तो पडतोय। हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे। पालकमंत्री काल आशिष शेलार असतील, त्यांनी काल मुंबई महापालिकेच्या सगळ्या आपत्ती व्यवस्थापनेचा आढावा घेतला। आज जर बघितलं तर आज स्वतः मंत्री मंगलप्रभात लोढा देखील आढावा घेणार आहेत। स्वतः अजित पवार देखील या सगळ्याची विचारपूस करतायत। खरं तर संपूर्ण राज्यातच अशा पद्धतीचा पाऊस आहे, त्यामुळे अजित पवारांवर उपमुख्यमंत्री म्हणून संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे आणि या राज्याची जबाबदारी म्हणून प्रत्येक जिल्ह्याची ते माहिती घेताना पाहायला मिळतात आपत्ती व्यवस्थापन विभागातून। याचबरोबर कुठे पाणी साचलंय आणि ते कसं त्याचा निचरा करता येईल, त्याचबरोबर नागरिकांचं जीवन कसं यामध्ये सुरळीत सुरू राहील आणि अत्यावश्यक वस्तू ज्या आहेत त्या नागरिकांना कशा मिळतील, या सगळ्याचं जे नियोजन आहे ते अजित पवारांकडून करण्यात येत आहे। याचबरोबर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही मार्गदर्शनपर सूचना ज्या आहेत त्या राज्यातील आपत्ती विभागाला केलेल्या पाहायला मिळाल्या होत्या। याचबरोबर एकंदरीतच राज्यामध्ये पावसाचा जो अंदाज आहे तो गुरुवारपर्यंत दिलेला आहे। गुरुवारपर्यंत अशाच पद्धतीचा पाऊस पडत राहिला तर जी धरणं आहेत, जे नद्या आहेत ते ओसंडून वाहू लागतील। त्यानंतर नेमकं काय करायचं, आज खरं तर कॅबिनेट मीटिंग देखील आहे। या कॅबिनेट मीटिंग मध्ये देखील या सगळ्या संदर्भात आज चर्चा केली जाईल। लागवी अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्याने अपडेट घेत राहू। आपण पाहतोय मुंबई, ठाणे, रायगडसह 7 जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तिथं पुण्यातही आज पावसाचा रेड अलर्ट जारी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।